तर किचन तर बघू शकता एकदम क्लीन झालं आहे. फक्त झाडायचं आता. भांडे आता ठेवून घेतली. जास्त क्लीन करायचं आहे पण मला ते लिक्विड भेटत नाहीये. तर बघते आता. आज जाऊन बघेल मी रिलायन्सला, जिओ मार्टला. त्याला आता पटापट भांडे लावून घेते. ऊपर जाना पड़ेगा इसके लिए हमें जाएंगे ऊपर 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 एंड इस बार मैं दोबारा नीचे नहीं आने वाला. मुझे पता है यहाँ से डेड बॉडी गिरेगी. ठीक है. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहे 6:45 आणि इतक्यात उठले मी. तर विहानला आज एकच डबा द्यायचा आहे टिफिन आणि कियाला तर सुट्टी आहे. तर मी इथे करते चीज पराठा. तर कसा करते तुम्हाला दाखवते. तर म्हटलं त्याचा चीज पराठाच करू आज विहानसाठी. तर तुम्हाला पण दाखवते कसा करते. चला. दोनच पराठे करणार. नॉर्मल आपण पराठ्यानं कसं 2 पोळ्या टाकून घेतो. फक्त मी ना बटाट्याचे पराठे असं ना तेव्हा 2 पोळ्याने भरून करते. तर आता हे याला 2 पोळ्या लागून घ्यायच्या. तर बघू शकता आणि आपले चीज क्यूब तर तुकडे तुकडे करून टाकते चीज मी सगळीकडून. जर तुमच्याकडे चीज स्लाइस असेल ना तर तुम्ही डायरेक्ट स्लाइस ठेवून घ्यायचा चीजचा आणि ते थोडीशी कोथिंबीर ऍड करते. त्याच्यातच आपल्याला मिरची, मीठ, बघू शकता इथे एवढं ऍड केलं आहे. वरतूनच सगळं कोथिंबीर, मिरची, मीठ सगळं ऍड केलेलं आहे. तुम्हाला कॉर्न टाकायचे असेल ना स्वीट कॉर्न ते सुद्धा टाकू शकता तुम्ही. तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कोथिंबीर टाकली. गाजर टाकू शकता. एकदम पिझ्झा सारखीच टेस्ट लागेल. आणि जस्ट असं लागून घ्यायचं. असे 2 पराठे करते मी आता.
शेकून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला चीज पराठा एकदम रेडी आहे, झाला आहे मस्त छानपैकी. आणि म्हणून सगळा मेल्ट झाला असेल चीज. याच्यासोबत तुम्ही मेयोनीज वगैरे खायला देऊ शकता किंवा सॉस किंवा असं सुद्धा चांगलं लागेल, कारण मिरची टाकलेली आहे आपण. चला आता हे पण करून घेते एक आणि मग बाकीचं पीठ ठेवून देणार, कारण मग बघू कियाला आवडलंच तर देईल ते तिला पण मी. सगळं इथे पराठे करून खाल्ले आहे, बघू शकता 2 चीज पराठे. तर आता विहान उठवते आवरायला आणि बाहेर असं सनराईज झालाय तो पण दाखवते तुम्हाला. आणि कसं किरण येतात बघू शकता किचनमध्ये फ्रीजवर इथून पण. आणि आमच्या टेरेस गार्डनमध्ये तर भरपूर छान असा प्रकाश येतो, म्हणजे किरण येतात ते दाखवतेच. आणि ते चीज पराठा थोडं थंड होते मग भरणार. आणि आता पहिल्यांदा विहानला उठवते. चला आता वाजले 7:30. विहान कियाराची टेडी कशी पडले. उठचा ते बघू शकता एवढा पसारा झालेला आहे. एवढा पसारा होतो, एवढा सकाळी मला आवरावं लागतं. सगळे कपडे, सगळे बुक्स वगैरे सगळं सोप्यांवर आता पूर्ण आवरावं लागेल. आणि पडदे लावलेले ना म्हणून थोडासा अंधार येतोय, पण तसं सकाळच आहे मग. तर बघू शकता तर उघडल्यावर असं मस्त छान दिसतं बाहेरचं वातावरण. तुम्हाला दाखवते. मस्त असं. आणि आपल्या बागेत मस्त फुलं आलेले गुलाबाचे बघू शकता मस्त. आणि इथे एक आलेले पिंक कलर छान, व्हाईट कलरचे पण आलेले कळ्या. इथे पण कळ्या भरपूर आले. इथे बघू शकता, इथे बघू शकता कळ्या मस्त. आपल्या मॉन्स्टेरा प्लांट पण छान किरण पडतात. असं मस्त छान वाटतं सकाळी सकाळी उठल्यानंतर. असं इथे उभं राहिलं ना तरी आपल्याला व्हिटॅमिन डी भेटतं उन्हाचं. इथे मस्त छान बसून चहा प्यायचा आणि मस्त एन्जॉय करायचं. असं छान वातावरण असतं आमच्या टेरेस गार्डनचं. चला आता पहिल्यांदा आता आवरावं लागेल की विहांचं. आणि मस्त ऊन येतं अजून थोडंसं ऊन, थोडंसं 7:30 पावणे 8पर्यंत इतकं छान ऊन येईल. पण असं सकाळी सकाळी येतात पहिले किरण इथेच पडतात असे मस्त छानपैकी, खूप भारी वाटतं. चला थंडी आहे खूप. विहानला मी टॉवेल घ्यायला आली होती. दूध तापत ठेवते म्हणजे विहानला पण देईल मी दूध बिस्किट. आणि यासाठी
विदाऊट शुगर चहा ठेवेल, कारण आता थंडी आहे. थंडीची मी चहा तर बंदच केला आहे पूर्ण, पण साखर काहीच टाकत नाही, बिलकुल साखर घेतच नाही आहे. तर म्हणून मग विदाऊट शुगर. आणि मग उन्हाळ्यामध्ये मग कसं नाही घेतलं ना चहा तर चालतं, डायरेक्ट बंदच केला ना तरी चालतं. पण आता कसं हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये कसं चहा लागतोच, त्याच्यामुळे त्या दिवशी ना मी डीमार्ट मधून हे पास्ता आणला. हा पास्ता आहे हा. तर इतकं छान आहे, एकदम असं म्हणजे शिजवल्यानंतर इतका सुटसुटीत होतो, इतका मस्त. तर भारी डीमार्ट मध्ये आणि ऑफर चालू आहे. तो किती 49 रुपीजलाच एवढा मिळाला, एक के जी का 1.5 kg आहे तो. तर मुलांना मी कसं स्नॅकला करून देते ते पास्ता. आणि इथे बिस्किट पण त्या दिवशी घेऊन आली डीमार्ट मधून, तर आता त्याला देते. त्याला पार्लेजी बिस्किट खूपच आवडतं, मला सुद्धा खूप आवडायचे, पण त्याच्यात इतकं तब्येत वाढून गेली होती माझी, मी तेच खायची रोज. मला सवय पडली होती चहासोबत तोच, आणि पुन्हा एक पुडा संपवायची. तर भरपूर तब्येत वाढून गेली. ते बघितलं ना तर आता असं मागचे दिवस आठवता मला. तर चला आता, आणि मेन म्हणजे ना चहा सोबतच बिस्किट खाल्ले ना तेव्हाच जास्त तब्येत वाढून जाते. जर आपण नुसता चहा घेतला तर काही नाही, पण त्याच्यामध्ये बिस्किट पण खाल्ले ना मग त्याच्यात जास्त कॅलरीज एकदाच वाढून जातात. आपल्या लक्षात पण येत नाही, हळूहळू वजन आपलं वाढतंय. आपण म्हणतो की काही नाही, आज काय होणार नाही खाल्लं तर, उद्या काय होणार नाही खाल्लं तर, थोडंसं खातोय ना असं म्हणतो मनाशीच. पण मग ते हळूहळू कॅलरीज वाढता आपल्या शरीरात, त्या हे होतात आणि हळूहळू फॅट वाढायला सुरुवात होते. तर जसं वजन पटापट वाढतं पण कमी लवकर होत नाही, तसंच आहे. आपण खातो, आपल्याला माहीत नसतं, आपलं फॅट एक साईडला तयार होत राहतं नेहमी. त्याच्यामुळे बिस्किट वगैरे सगळं बंद करून 1 महिना पाळून आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर तसंच मी केलेलं आहे, माझं वजन कमी. तर खूप पहिल्यांदा तर मला ना माझं जास्त वजन होतं, तर मी एक्सरसाइज वगैरे करायला मला खूप कठीण जायचं. तेव्हा इतकं घाम गळायचा ना एक्सरसाइज करताना, नुसतं अशा धारा पडायच्या अशा उड्या वगैरे मारताना. तेव्हा जास्त वजन ना, उड्या मारायला वगैरे जास्त एनर्जी लागायची. आणि आता एवढा काही घाम नाही येत, थोडासा येतो. आता करते तर फास्ट करते, तेव्हा तर हळूहळू करून तर एवढा घाम यायचा. नंतर हळूहळू फास्ट करायला लागली, आणि जसं माझं वजन पटापट कमी करायला व्हायला लागलं ना, दर दिवशी 1 किलो कमी, दर दिवशी 1 किलो कमी व्हायचं. मग एवढा आनंद झाला होता, मग अजून मोटिवेट झाली मी, आणि की पटापट वजन कमी केलं मी एक्सरसाइज करून, डाएट करून. पण सगळं खायची असं नाही, बिस्किट वगैरे फक्त सोडलं होतं. पण जेवणामध्ये मी सगळं खायची. तेव्हा पोळी खायची, तेव्हा भाकरी काही खायची नाही. पण मग पोळी डायरेक्ट एकच खायची किंवा अर्धीच खायची. आणि मग त्याच्यामुळे माझं पटापट वजन कमी झालं. आणि घरातलं सगळंच खायची मी, फक्त थोड्या क्वांटिटीमध्ये खायची. आता दिवाळी पण मध्ये आली होती त्यावेळेस, तर दिवाळीमध्ये पण मी शंकरपाळ्या, करंज्या काय असेल काहीच नव्हतं खाल्लं, फक्त चिवडा खाल्ला तर खाल्ला, चिवडा खायची. पण मग दुसरं तर काहीच खाल्लं नाही गोड. तर मी केलं सुद्धा नव्हतं माझ्यासाठी. तर म्हणजे दिवाळीला मी काहीच नव्हतं केलेलं, त्यावेळेस डाएट करते होते तेव्हा. सगळं विकत आलं होतं बाहेरून, थोडं मुलांसाठी, वैभवसाठी. फक्त ह्या वर्षी केलं मी दिवाळीचं चिवडा वगैरे सगळं. चला तर इथे माझा विदाऊट शुगर टी झाला आहे, आणि इथे विहान दूध बिस्किट खातोय. आणि मी माझं विदाऊट काय बोलले शुगर, विदाऊट शुगर दूध पण खातोय ना, शुगरवाले बिस्किट. तो म्हणतो मी विदाऊट शुगर दूध घेतलंय, म्हटलं बिस्किट खातोय ना त्याच्यासोबत. तर विहानचा स्पोर्ट डे आहे ना, विहान डान्स आहे, नंतर काय काय माहिती अजून. आणि हे पण तास पण घेणार ना इंग्लिशचा, इंग्लिश पण घेणार ना सब्जेक्ट, आज शिकवणार आहे का? नाही, मग हे स्टडी मटेरियल न्यायचे आणि तिथे स्टडी करायचं सगळं. हा, उद्याच जोपर्यंत- मंडेचं ना, मंडेला आहे का इंग्लिश? लांब आहे अजून. तर एक्झाम चालू आहे त्याची. तर आज फक्त लर्न करायला तिथे घेऊन जायचं इंग्लिशचं, आणि बाकी स्पोर्ट डे आहे आज त्यांचा, म्हणून मग त्याला जावं लागते, नाही तर सुट्टी असते आज.
इथे चहा आणि मला काही वाटत नाही विदाऊट शुगर, कारण मी पिलेला आहे आधी पण. आणि बाहेर पण मी अमृतुल्यकडे गेली ना, म्हणजे आपण बाहेर जातो ना प्यायला चहा, कधी प्यायची वेळ आली तर त्यांना सांगितलं ना विदाऊट शुगर द्या, तर ते विदाऊट शुगर करून देतात. फक्त थोडे रेट जास्त असतात, म्हणजे आता 20 रुपयाचा आहे तर ते 25 रुपयाचा असतो विदाऊट शुगर. तर छान राहतो तिथे. मी विदाऊट शुगरच घेते बाहेर गेली का. आणि जसं सेम इथे पण झालेलं आहे आज तर. गरम गरम लागलं पाहिजे फक्त घशाला, तेवढंच आहे. चला आता बोलते थोड्या वेळाने. आता घर पण आवरावं लागेल. कियारा आता झोपलेली आहे, तिला सुट्टी आहे. तर घरात पसारा आहे बघू शकता, खूप घर आवरायचं आहे. आणि मग एक्सरसाइज लवकर आज करणार पटकन, कारण खूप कंटाळा येतो. आणि आज तर विहानलाच करून दिलेलं आहे मी पराठा. मग आमच्यासाठी स्वयंपाक तर करावा लागेल. तर बघते आता काय करायचं स्वयंपाकाचा, नंतर सांगतेस तुम्हाला. चला. तर इथे माझं रोजचं असं रुटीन असतं आवरायचं. विहान गेलेलं आहे, कियारा पण गेलेली आहे स्कूलला. तर इथे आता पटापट सगळं घर आवरणार मी. तर इथे आधी कपडे उचलणार. आणि इतका पसारा होऊन राहतो ना सकाळी. आता मी तुमच्यासोबत शेअर करत नाही, पण आज म्हटलं चला शेअर करू की माझं रोजचं रुटीन कसं असतं, रोज मी कशी आवरते. तर एवढा पसारा असतो. म्हणजे आल्यानंतर मुलं बॅग फेक, कपडे काढून फेक स्कूलचे, तर खूप आवरावं लागतं मला. आणि संध्याकाळी मी एवढं काहीच आवरत नाही, पण सकाळी इतकं छान आवरून ठेवते मी. आणि पण संध्याकाळी तसंच होऊन जातं. आणि सकाळी मला एवढं पसारा आवरावा लागतो. आणि ज्या मी मॅट घेतल्या होत्या ना खाली बसायच्या, त्या मस्त सोप्यावर छान दिसतात. तर इथे मी आता पूर्ण वस्तू उचलून घेते. म्हणजे बुक्स वगैरे सगळे मी ठेवून घेणार विहानचे. आणि जे मी बुक्स ठेवते ना, मी त्या आपल्या ग्रीन कॅबिनेट ड्रेसरमध्ये ठेवते मी नेहमी. विहानचे कियाराचे बुक्स ठेवण्यासाठी खूपच छान जागा आहे ती. तर म्हणजे वरती पसारा होत नाही बुक्सचा. तर बघू शकता ह्या ड्रेसरमध्ये मी विहानचे एका साईडला बुक्स असतात एका ड्रॉवरमध्ये, आणि एका ड्रॉवरमध्ये कियाराचे असतात. तर इथे मी ऑर्गनाईज करून ठेवते मस्त छानपैकी बुक्स. आणि बाकीचे वरती स्टेशनरी वगैरे सगळं ठेवत असते. तर इतका पसारा असतो ना. आणि लहान मुलं घरात असले ना तर पसारा होतोच होतो. आणि आमचा टीव्ही पण खाली कधीचा पडलाय, तो पण लावायचा आहे. तर आज किंवा उद्या त्या माणसाला बोलावंच लागेल. आणि इथे बाकीचा पसारा बॉक्स, वैभवने हीटर काढलेलं होतं, खूप थंडी वाजत होती, तर त्याचा बॉक्स पण इथेच पडला आहे, तो पण ठेवून देते. आणि हीटर लावलेला आहे ते ठेवलेलं आहे, कारण इतकी थंडी असते ना आमच्या घरी. कारण वरती आहे आणि दुसऱ्या मजल्यावर आहे, आणि गारवा आहे, खूप झाडं आहे ना टेरेसमध्ये आमच्या, तर त्याच्यामुळे जास्तच थंडी असते. आणि इथे पूर्ण क्लीन केलेलंच आहे, बघू शकता सगळं क्लीन करून घेतलं. आता फक्त पुसायचं आणि झाडायचं. तर अशा पद्धतीने मी माझं हॉल, किचन, बेडरूम सगळे क्लीन ठेवत असते. बेडरूममध्ये तर तुम्ही बघूच नका, किड्स रूम मध्ये इतका पसारा आहे, कपड्यांचा नुसता डोंगर आहे. तर ते तर काही दाखवत नाही, कारण ते एक दिवस मला आवरावंच लागेल सगळं घेऊन. आणि थंडीमुळे ना एवढं आवरणं पण होत नाही, म्हणजे एकदम थंडी वाजून जाते, कंटाळा येतो. असं वाटतं एक ठिकाणी बसून मस्त चहा प्यावं आणि बसून राहावं मस्त पांघरून. तर पण म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते माझं रुटीन. हॉल आणि किचन तर मी नेहमी आवरते, आणि एक बेडरूम आहे तो नेहमी आवरते. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करू. सकाळी तुम्हाला विहानचं दाखवलं, टिफिन केला, विहानला उठवलं, त्याच्यानंतर आता मी हॉल वगैरे कसं क्लीन करते, किचन कसं क्लीन करते ते म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू. आणि ते हे लेदरचे सोपे ते काही नाही, असे नुसते पुसून घेतले तरी इतके छान दिसतात, कारण त्याच्यात ना धूळ आलेली असते. आणि आपला टेरेसचा दरवाजा नेहमी उघडा असतो ना, त्याच्यामुळे धूळ वगैरे येते. आणि मला ना दरवाजा असा लावून आवडत नाही, उघडलेला आवडतो. छानपैकी गार हवा येते, मस्त छान वाटतं. संध्याकाळपर्यंत उघडाच असतो तो दरवाजा, आपला फ्रेंच डोअर. तर तिथून छान म्हणजे सोप्यावरून बसून छान व्ह्यू दिसतो टेरेस मधला, कारण झाडं अजून पक्षी येतात, भरपूर मस्त दिसतं. तर आता इथे मी आमचा टिपॉय म्हणजे सेंटर टेबल आहे ना, तर तो पुसून घेणार. आणि विंडोमध्ये पण थोडंसं आवरून घेणार. आणि त्या ठिकाणी मी विहान त्यांची बुक्स काय म्हणतात आपले बॅग्स वगैरे ते ठेवते, स्कूलच्या बॅग, क्लासची बॅग, तर ते आवरून देते. आणि आता इथे झाडून घेणार. आधी किचन पण मी क्लीन करून घेणार. तर इथे झटकून वगैरे सगळं सोपे झटकून आणि मस्तपैकी छान आवरणार. तर तुम्हाला दिसेलच पुढे. तर चला पटापट आवरून घेत. तर हॉल तर आवरून झालेला आहे, आता किचन आवरून घेते. तर किचन मध्ये रोजचा असाच पसारा होतोय, मग ना रोज आवरावं लागतं, कंटाळा येतो, पण आवरावं तर लागतंच. तर हॉल मस्त आवरून घेतलाय. आता हे किचन आवरलं ना मग झाडून घेईल मग शेवटचं, आणि मग एक्सरसाइज
आणि मग किचन झाडून आणि हॉल झाडून घेणार. तर मला ना किचन क्लीन करायचं आहे, गॅस पण क्लीन करायचं आहे, पण मला ते लिक्विड भेटत नाहीये. तर बघते आता, आज जाऊन बघेल मी रिलायन्सला, जिओ मार्टला. त्याला आता पटापट भांडे लावून घेते. तर किचनचं मी असं क्लीन करत असते. आपलं आयलंड किचन पूर्ण क्लीन करून घेते. त्याच्यानंतर डिशवॉशरमधले सगळे रात्रीचे जे भांडे घासलेले असतात ना, ते सगळे मी लावून घेते. आणि म्हणजे टेन्शन नसतं रात्री परत लावायला भांडे. तर मला ना किचन खूप कधीचं क्लीन करायचं. किचन ओटा आणि चिमणी आणि आपला गॅस स्टोव्ह आहे ना, म्हणजे हॉपटॉप पूर्ण क्लीन करायचं आहे. पण मला जे लिक्विड पाहिजे ते भेटतच नाही आहे. तर बघेल मी आता, रिलायन्समध्ये लास्ट ऑप्शन आहे. कारण डीमार्टमध्ये पण बघितलं होती, ते पण काही भेटलं नाही मला. त्याच्यानंतर स्टार मॉलमध्ये वगैरे ते बघितलंच नाही मी, लक्षातच नाही आलं. पण तिथे बघावं लागेल. तर लवकरच घेऊन येईल आणि ते कोणतं आहे ते दाखवेल सुद्धा तुम्हाला ते लिक्विड. त्याच्याने कारण चिमणी वगैरे खूप छान निघते. तर त्याच्यामुळे आता मी पटापट आधी हे सगळं क्लीन करणार. कप्स वगैरे सगळं लावून घेणार आणि भांडे सगळे लावून देणार. आणि किचनवरचं जे सामान असेल ना एक्स्ट्राचं म्हणजे घासायचं, ते सगळं बेसिकमध्ये ठेवून देणार. तर चला आता पटापट अशा पद्धतीने मी माझं किचन आवरत असते. ते सुद्धा तुमच्यासोबत मी आज शेअर केलेलं आहे. चल, तर अशा प्रकारे माझं घर आवरलेलं आहे. सकाळचं रुटीन माझं रोजचं असंच असतं. आज तुम्हाला दाखवलं मी
की विहान ते गेल्यावर थोडा चहा पिल्यावर बसल्यावर माझं असं रुटीन असतं. पूर्ण हॉल किचन झाडून पुसून वगैरे मी ठेवायचं. बघू शकता आणि संध्याकाळी पण रिटर्न तसंच होऊन जाणार आहे. पण मग रोजचं माझं असंच रुटीन असतं. सगळं आवरायचं. आज दाखवलं तुम्हाला. तर दमले खूप. अजून आता एक्सरसाइज करायला सुरुवात करते 15 मिनिटाची. म्हणून माझ्या आधीची एक्सरसाइज होऊन जाते 10-15 मिनिट अशी आवरून सावरून इकडून तिकडून फिरून होऊन जाते. मग मी 15 मिनिटाची करते, 15 ते 20 मिनिटाची करते. तर आता रेडी होते एक्सरसाइजसाठी. एक्सरसाइज करते आणि डायरेक्ट आवरलं की बोलते. नाही आज स्वयंपाकाचं काही ठरलं नाही. बघते आता वैभवला फोन करते, त्यांना विचारते की काय करू काय नाही. तर आता आज येतील ते आणि काल नाईट होती त्यांची. तर त्यांना आता फोन करून विचारते. विहान पण गेलाय, आता येईल तो 12-12:30ला. आणि आता मला सगळं आवरून वाजलेले आहेत 10. आणि चला आता एक्सरसाइज करते 10 ते 11 वाजेपर्यंत. म्हणजे 10:30 ते 11पर्यंत एक्सरसाइज करणार. अर्धा तास किंवा 15 मिनिटं बघेन मी आता. जर मला वाटलंच तर अर्धा तास करेल किंवा 15 मिनिट करेल. आणि त्याच्यानंतर माझं स्वतःचं आवरेल आणि मग स्वयंपाक करणार. चला बोलते नंतर. आणि किचन पण इतकं छान आवरलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता किचन पण एकदम क्लीन झालेलं आहे. आणि मी सकाळी कशी व्हिडिओ शूट करत असते ना तेव्हा खूप पसारा असतो इथे किचनवर. भांड्याचा पसारा, भांडे लावलेली नसतात. पण मग जेव्हा माझं सगळं आवरून होतं तेव्हा मी दुपारी तुमच्याशी बोलत असते नेहमी. पण मग असं रुटीन असतं माझं रोजचं आवरायचं, सगळं किचन आवरायचं. पण मला ना किचन क्लीन करायचं, डीप क्लीन करायचं आहे. चिमणी डीप क्लीन करायची, खूपच खराब झालेली आहे. गॅस करायचा आहे क्लीन, एवढा एरिया पूर्ण मला क्लीन करायचा आहे. हे तर नेहमी मी करत असते क्लीन. पण मग चिमणी खूप खराब झालेली आहे, ती क्लीन करायची. गॅस क्लीन करायचा आहे. तर मला आज लिक्विड काही करून लिक्विड शोधून आणावं लागेल लायझॉलचं. कारण त्याच्यानेच मी चिमणी क्लीन करते. बाकीचे मी लिक्विड वापरून बघितले पण काही चांगले निघत नाही. पण लायझॉलच्या लिक्विडने एकदम मस्त निघते. मला म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे तो. आणि याला तर मग मी काय घासून घेते डायरेक्ट गॅसला. तर म्हटलं हे घासून घेतलं छान आवरलं जेव्हा आपण क्लीन करू ते सगळं पडतं खाली. त्याच्यामुळे मी म्हटलं एकदाच दोघं क्लीन करू असं ठरवलं. आणि किचन पण हे ओटा पण मला क्लीन करायचा आहे, खूपच खराब झालेला आहे, घासायचा आहे डायरेक्ट. या वस्तू सगळ्या इकडे ठेवून. तर करेलच मी आज घेऊन येणार. बघेल आता वैभव आले ना त्यांना विचारेल की आपण रिलायन्स काही कॉलेज रोडच्या किंवा सिटी सेंटरच्या जिओ मार्टला जाऊ, तिथे भेटेल ते लिक्विड. तर असं चला आता मी मस्त एक्सरसाइज करते आणि स्वयंपाकाच्या वेळेस बोलतेच. चला. तर इथे मी आज भुर्जी करते, अंडा भुर्जी. आणि पाहुणे आलेले तर पटापट पोळ्या झालेल्या आहे माझ्या. आणि आता लास्टला भुर्जी करते, पटापट भुर्जी करून घेते. आणि मला ना पुढचं दाखवता येणार नाही, बोलता येणार नाही. तर व्लॉग इथेच संपवते. आणि आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.